कोणी कितीही ताकद दाखवली तरी सगळ्यांचा बाप मुख्यमंत्रीच, धाराशिव जिल्हा नियोजन समितीतल्या कामांच्या स्थगितीच्या मुद्द्यावर बोलताना नितेश राणेंचा इशारा. शिवसेना आमदार निलेश राणेंची मंत्री नितेश राणेंना समज. नितेश यांनी जपून आणि गोष्टीचं भान ठेवून बोलावं. निलेश राणेंचा सल्ला, आपण महायुतीत आहोत हे विसरून चालणार नाही. धाराशिवमधल्या वक्तव्यावरून निलेश राणेंची नाराजी. निलेश राणेंच्या एक्स पोस्टला नितेश राणेंचं प्रत्युत्तर. निलेशजी, तुम्ही टॅक्स फ्री आहात म्हणत नितेश राणेंकडून स्माईल ही पोस्ट. जनतेनं ज्यांना नाकारलं ते जनादेशाला नाकारतायत. देवेंद्र फडणवीसांचं राहुल गांधींना लेखानंच प्रत्युत्तर. विधानसभेचा पराभव राहुल गांधी आणि मित्रपक्षांच्या जिव्हारी लागला. राहुल गांधींचं देवेंद्र फडणवीसांचं टीकास्त्र. जनादेश नाकारल्यास महाराष्ट्र माफ करणार नाही. लोकांच्या अपमानाचा निषेध करत असल्याची ही टीका. काँग्रेसच्या काळात 26 पैकी 25 निवडणूक आयुक्त काँग्रेसनं थेट निवडले. मोदी सरकारपेक्षा मनमोहन सिंग सरकारमध्येच मतदार वाढले. फडणवीसांचा दावा. तर राहुल गांधी उगाच जुने मुद्दे उकरत असल्याची ही टीका. मतदानाचा टक्का अचानक वाढला म्हणणं हास्यास्पद. फडणवीसांची काँग्रेसवर टीका. तर शेवटच्या तासात टक्का वाढला म्हणणाऱ्यांनी दर तासाचा वेग पाहावा. फडणवीस आकडेवारीसह लेखातून फडणवीसांचं प्रत्युत्तर. मुख्यमंत्री फडणवीसांच्या अंगाचा तिळपापड झालाय. देशातील 14 प्रमुख वृत्तपत्रात राहुल गांधींचा लेख छापून आल्यामुळे भाजप उघडा पडलाय. संजय राऊतांची प्रतिक्रिया. फडणवीसांनी नवीन ग्रंथ लिहावा, नवीन गीता लिहावी. संजय राऊतांची टीका. तुमचा विजय कसा झाला, अजित पवार शिंदे कसे जिंकले हे अख्ख्या जगाला माहिती. राऊतांचा टोला. पंतप्रधान मोदी लष्करी गणवेशात. राजकीय प्रचारात दंग असून त्यांच्या भक्तांनी लष्करी गणवेशातले मोदींचे फोटो वापरून राजकारण सुरू केलंय. त्यामुळे पराक्रम नक्की कोणी केला असा सामनातून सवाल. शरद पवार आणि अजित पवार पुन्हा उद्या एकाच मंचावर येणार. पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये होणाऱ्या कार्यक्रमाला दोन्ही नेते उपस्थित राहणार. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मातोश्रीवर शिवसेनेच्या निरीक्षकांची आज महत्त्वपूर्ण बैठक. विभागनिहाय जबाबदाऱ्यांचा आढावा घेतला जाणार. धारावी प्रकल्पासाठी कुर्ला मदर डेअरीची जागा दिल्याच्या निषेधार्थ आज वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वात जनआक्रोश आंदोलन. नेहरूनगर ते मदर डेअरी दरम्यान मोर्चा. पांडुरंगाची इच्छा असेल तर आषाढीपर्यंत अजित पवार आणि सुप्रियाताई एकत्र येतील. अमोल मिटकरींचं मोठं वक्तव्य. फक्त पक्षाच्या मेळाव्यापर्यंत वाट बघा, मिटकरींचं विधान. अमोल मिटकरींच्या वक्तव्यावर सुनील तटकरे संतापले. मिटकरींनी जपून वक्तव्य करावं. पक्षातल्या एखाद्या वरिष्ठांनी एकदा भूमिका मांडली की त्यावर बोलण्याची गरज नाही. तटकरेंचा मिटकरींना सल्ला. विशाळगडावर आज उरूस होणार. प्रशासनानं परवानगी नाकारली असली तरी कुर्बानीला हायकोर्टाची परवानगी. हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्यानं एसआरपीएफच्या तुकड्याही तैनात. मिठी नदी घोटाळा प्रकरणी डिनो मोरियासह 7 जणांना समन्स. पुढच्या आठवड्यात चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स. ईडीकडून मुंबई आणि केरळ राज्यातील कोची, त्रिसूर इथल्या एकूण 18 ठिकाणांवर छापेमारी. पालघर शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी अपहरण आणि हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी अविनाश धोडीला अखेर 5 महिन्यानंतर अटक. फरार असलेल्या अविनाश धोडीला दादरा नगर हवेलीच्या परिसरातून अटक केली. पश्चिम रेल्वे मार्गावर आज सकाळी 10:30 ते 3:30 या कालावधीत चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान मेगा ब्लॉक. विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं करण्यासाठी ब्लॉक. आज मध्य रेल्वेच्या विद्याविहार आणि ठाणे स्थानकादरम्यान मेगा ब्लॉक. सकाळी 8 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत ब्लॉक असेल. आज हार्बर मार्गावर पनवेल आणि वाशी स्थानकादरम्यान ब्लॉक. सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत ब्लॉक. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी, पनवेल, बेलापूर अप आणि डाऊन लोकल रद्द करण्यात येणार. सध्या 6 पदरी असलेला मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग आता थेट 10 पदरी होणार. येत्या 10 दिवसात यासंबंधीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला जाईल. मेट्रो 1ची दैनंदिन प्रवासी संख्या 5,47,000 वक्तशीरपणातही मेट्रो 1 अव्वल. घाटकोपर अंधेरी स्थानकातून सर्वाधिक प्रवासी संख्या. घाटकोपर वर्सोवा मेट्रो 1ला आज 11 वर्ष पूर्ण. 11 वर्षात तब्बल 111 कोटी प्रवाशांचा मेट्रो 1 मधून प्रवास. 11 वर्षात घाटकोपर वर्सोवा दरम्यान 12 कोटी 6 लाख मेट्रो फेऱ्या धावल्या. कला पदविका अभ्यासक्रमांच्या पात्रता निकषात बदल. नव्या बदलानुसार आता इयत्ता 10वी नंतर थेट पदविका अभ्यासक्रमाला प्रवेश मिळणार. मूलभूत अभ्यासक्रम पूर्ण करण्याची आवश्यकता नाही. रायगडच्या दिवेआगार समुद्र किनाऱ्यावर प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत प्रस्तावित पर्यटन मार्केट सुविधा उपलब्ध होणार. प्रकल्पाच्या माध्यमातून स्थानिक पर्यटनाला नवी दिशा मिळेल. खासदार सुनील तटकरेंकडून विश्वास व्यक्त.
नाशिकमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ. नाशिकमध्ये एक कोरोना रुग्ण आढळून आल्यानं आरोग्य विभाग सतर्क. जिल्हा रुग्णालयामध्ये 15 बेड्सचा कोरोना कक्ष स्थापन. देशभरात मागच्या 24 तासात कोरोनाचे आणखी 4 बळी. मृतांची संख्या 59 वर. सध्या देशामध्ये 5755 सक्रिय कोरोना रुग्ण. 12 जूनपासून पावसाचा जोर आणखी वाढणार. येत्या 5 ते 6 दिवसात मेघगर्जनेसह वादळी पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा अंदाज. पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणी पातळीत वाढ होण्यास सुरुवात. 4 धरणं मिळून 18.70% पाणीसाठा. गेल्या वर्षीच्या तुलनेत आजच्या दिवशी 4% जास्त पाणीसाठा. नाशिकच्या येवला तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी. अनेक ठिकाणी घरावरचे पत्रे उडाले तर झाडंही उन्मळून पडल्याच्या घटना. छत कोसळल्यानं जनावरही जखमी. जालन्यातल्या काही गावांना वादळी पावसाचा फटका. घरावरचे पत्रे उडून गेले तर काही ठिकाणी झाडांची पडझड. एका महिलेसह 2 जखमी. नाशिकमध्ये झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान. परिणामी भाज्यांच्या दरात वाढ. 50 ते 60 रुपये किलो दरानं फळभाज्या तर 40 ते 80 रुपये किलो दरानं पालेभाज्यांची विक्री. नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनाच्या दुसऱ्या दिवशी इगतपुरीतील बोगद्याजवळ अपघात. अपघाताचा थरारक सीसीटीव्ही फुटेज समोर. मुंबई गोवा महामार्गावर एलपीजी गॅस टँकर आणि मिनी बसला. निवळीमध्ये भीषण अपघात. 2 गाड्या, एक गोठा जळून खाक. घरांनाही आग. अपघातामध्ये जखमी झालेले सगळे शिक्षक असल्याची माहिती. छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातील नादी शिवारात कांदा चाळीला आग. वीज कोसळून लागलेल्या आगीमध्ये 5 ते 6 ट्रॅक्टर आणि कांदा जळून खाक. रायगडच्या पोलादपूर तालुक्यात बकरीद निमित्त मुस्लिम बांधवांकडून गोशाळेला गाय वासरू दान. कुर्बानी न देता मुस्लिम नागरिकांनी घेतलेल्या निर्णयाचं सगळ्या स्तरातून कौतुक. खासदार उदयनराजेंच्या स्टाईलची लहान मुलांनाही भुरळ. साताऱ्यामध्ये एका 3 वर्षाच्या चिमुकल्यानं उदयनराजेंना पाहून कॉलर उडवली. अवाक होत उदयनराजेंनी हात जोडले. व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल. दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 15 जूनपासून दररोज सुमारे 114 उड्डाणं रद्द. एका धावपट्टीचं नूतनीकरण सुरू असल्यानं निर्णय. अमेरिकेची कोको गॉल्फ फ्रेंच ओपनची नवी विजेती. 21 वर्षांच्या गॉल्फला महिला एकेरीचं विजेतेपद. फायनलमध्ये वर्ल्ड नंबर 1 सबालेंकावर सनसनाटी मात. पहिला सेट गमावल्यानंतरही गॉल्फची विजेतेपदावर मोहोर. कार्लोस अल्कराज पुन्हा फ्रेंच ओपन विजेतेपदासाठी सज्ज. आज संध्याकाळी फ्रेंच ओपनमध्ये पुरुष एकेरीची अंतिम लढत. स्पेनचा अल्कराज आणि इटलीच्या सिनरमध्ये फायनल रंगणार. मनसेनं आयोजित केलेल्या कार्यक्रमातील राज ठाकरेंसोबतच्या संवादाच्या व्हिडिओवर सोनाली बेंद्रेंचा खुलासा. आपण बहिणीसोबत बोलत असल्याचं सोनालीनं स्पष्ट केलं. क्रिकेटर रिंकू सिंग आणि सपाचे खासदार प्रिया सरोज यांचा आज साखरपुडा. लखनौमध्ये पंचतारांकित हॉटेलमध्ये शाही साखरपुडा. अखिलेश यादव, जया बच्चनसह क्रीडा विश्वातील दिग्गज मंडळी उपस्थित राहणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.